दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे शनिवारी रात्री दिल्लीत दाखल झाले। रात्री दिल्लीमध्ये अमित शहा, जे.पी. नड्डा यांच्यासोबत शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जागा वाटपावर चर्चा झाली आहे। या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर काही जागा ज्या आहेत त्यावर दोन्ही पक्षांनी दावा केलेला आहे। भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी त्या जागांवर दावा केलेला आहे। त्यामुळेच आता या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहा आणि जे.पी. नड्डांशी या संदर्भात चर्चा केली आहे। त्यामुळे आता या जागांचा तिढा सुटला का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाची अपडेट समोर येते। लवकरच अधिकृत भाजप प्रवेश करण्याचं सुतोवाच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलंय। लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच, त्यावर डाऊट ठेवू नका असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। योग्य वेळी योग्य निर्णय कळवण्यात येईल असंही नवनीत राणा यावेळी म्हणाले। येणाऱ्या भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री करतील, रवीजी करतील, त्याच्यासोबत मी राहील। हे पहा, लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच, तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्यावं नाही। मला वाटते प्रधानमंत्री, देशाचे प्रधानमंत्रींनी माझी अमरावतीचा विकास ज्या पद्धतीने केला आणि माझे नेत्यांचं विचार मी टाळणार नाही आणि त्यांच्याच विचारावर मी पुढे चालणार आहे।